षण्मुखानंद सभागृहाकडे रवाना झालेले आहेत। वर्धापन दिनानिमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद सभागृहामध्ये सोहळा पार पडतोय आणि आपण ज्या प्रकारे ही दृश्य पाहतोय या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय की थेटपणे उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहाकडे आता रवाना झालेले आहेत। ठाकरे गटाचे जेवढेही शिवसैनिक आहेत मोठ्या संख्येने षण्मुखानंद सभागृहामध्ये आज उपस्थित आहेत। लोकसभा निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर पक्षफुटीनंतर हा त्यांचा दुसरा वर्धापन दिन आहे आणि आजच्या दिवशी मात्र उद्धव ठाकरे या ठिकाणी शिवसैनिकांना काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहाकडे रवाना झालेले आहेत। तर षण्मुखानंद सभागृहाकडे आता ताफा पोहोचल्याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि हा ताफा त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर अगदी काही क्षणामध्ये ते बोलायला देखील सुरुवात करतील। आवाज दोन असले तरी देखील चॅनल एकच आहे। एबीपी माझावर दोन्ही सभांचे अपडेट सातत्यानं। प्रशांत बडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। प्रशांत, उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहाकडे रवाना झालेले होते आणि त्यांचा ताफा दाखल झाल्याचं कळतं, काय अपडेट आहे? खरं तर आपण या ठिकाणी षण्मुखानंदच्या बाहेरची या ठिकाणची जर दृश्य बघितली आपण तर या ठिकाणी अवघ्या काही वेळात ज्या व्हीआयपी मुवमेंट्स आहेत, इकडे दोन गेट्स आहेत। तर जो मुख्य गेट आहे त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे जे आहेत ते दाखल होतील आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील अशा प्रकारची माहिती जी आहे ती आता पुढे येते आहे। एकूणच शिवसेनेचे जे इतर नेते आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। षण्मुखानंद सभागृह जे आहे त्या ठिकाणी अगदी दुपारपासूनच नेते मंडळी जे आहेत ते दाखल होण्यास सुरुवात झालेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आता सध्या लागलेलं आहे। काही वेळातच या हा जर आपण अजूनही आताचा जर मी मुवमेंट्स पाहिल्या अजूनही व्हीआयपी मुवमेंट जे आहेत ते या मुख्य दाराच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष आताच्या घडीला आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी आता उद्धव ठाकरे जे आहेत ते या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी दाखल होतील अशी माहिती मिळते आहे। नक्कीच वेळोवेळी हे अपडेट्स आम्ही आपल्याकडून घेत राहणार आहोतच। आज निमित्त आहे वर्धापन दिनाचं। आवाज जरी दोन घुमणार असले तरी दोन्ही मेळाव्यांचे आणि त्या ठिकाणाहून सगळे अपडेट्स केवळ एबीपी माझावर पाहायला मिळतील। या दोन्ही मेळाव्यांच्या अपडेट्स येण्यापूर्वी या क्षणाची मोठी बातमी आहे भाजपबद्दल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची